इराण आणि अमेरिका यांच्यात सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्या संपूर्ण जगात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे। या जागतिक अशांततेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात एक अनोखा सामाजिक सलोखा पाहायला मिळाला। साताऱ्यातील कासार समाजाच्या वतीने विश्व शांतीसाठी आणि इराण अमेरिका संघर्ष थांबावा यासाठी देवीसमोर विशेष प्रार्थनेचे आयोजन करण्यात आले होते। सुमारे 150 वर्षापूर्वीच्या ऐतिहासिक कालिका देवी मंदिरात ही प्रार्थना पार पडली। विशेष म्हणजे या प्रार्थनेत मुस्लिम समाजातील नागरिकांनीही मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत सामाजिक एकतेचा संदेश दिला। यावेळी मुस्लिम समाजातील महिलांनी आपली भावना व्यक्त करत शांततेची गरज अधोरेखित केली। बिबिना सलीम फरास, मी इथे कालिका मंदिरमध्ये दुआ करायला म्हणजे प्रार्थना करायला आलेली आहे। ही जी युद्ध चाललेलं आहे ते सगळं थांबावं आणि शांततेत पार पडावं ह्याच्यासाठी मी इथे दुआ करायला आलेली आहे। आणि आमच्या धर्माप्रमाणे मी आम्ही दुआ रोज करतोच, म्हणा करते मी घरात पण, आणि सगळ्यांना सांगते की आपलं म्हणजे युद्ध हे थांबायला पाहिजे, जगातलं सगळं युद्ध थांबायला पाहिजे, बस तेवढंच गोष्ट, शांतता व्हायला पाहिजे। दिवसापासून आपल्या या आखाती देशामध्ये गल्फमध्ये जे युद्ध चाललेलं आहे त्याच्या झळा सगळ्याच देशांना पडत बसत आहे। त्यातल्या त्यात आपल्या देशाला त्याची झळ फारच होत आहे आणि आपल्या देशालाच नाहीये पण त्याची झळ जगाला पोचत आहे। मनुष्यहानी होत आहे, वित्तहानी होत आहे, लहान मुलं स्त्रिया ह्याच्यामध्ये मारलेल्या जात आहेत आणि हे अत्यंत क्लेशदायक दुःखदायक आपल्याला हे विदारक चित्र आपण हे सगळं टीव्ही मध्ये मागच्या 20 दिवसापासून बघतो आहे। हे थांबायला तयार होईना आणि त्यासाठी सगळीकडून प्रयत्न चालू आहे। आपला असा हा अगदी छोटासा प्रयत्न पण सुरुवात तरी व्हायला पाहिजे। विश्व कल्याण प्रार्थना ही आपल्या महापुरुषांनी इथं सांगितलेली आहे। हे विश्वच माझं घर असं ह्या आपल्या संतांचं आपल्या महापुरुषांचं हे वाक्य आहे आणि त्याचाच उद्देशाने आपण हे कार्यक्रम घेत आहोत। महाकाली देवी ट्रस्ट कासार समाज हा सातारचा। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।